तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा सध्या मित्रांनो पिन होलचा अटॅक जो आपण व्हिडिओ टाकला होता, त्या पिन होलचा अटॅक जे आहे होत आहे किंवा वाढलेला आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो मर रोगानंतर जर त्याच्यानंतर जो खतरनाक जो रोग असेल तर तो आहे मित्रांनो डाळिंबामध्ये पिन होल, जो आपल्या प्लॉटला किंवा आपल्या झाडाला पूर्णपणे जे आहे डॅमेज करून टाकतो. मित्रांनो खूप छोटे छोटे असे जे आहेत सुईच्या टोका एवढले ते झाडाला होल पाडतं, छिद्र पाडतं आणि त्यामध्ये त्याचं वास्तव्य करण्यासाठी सुरुवात करतं. आणि मग ज्यावेळेस ती झाडाला बऱ्यापैकी जास्तीत जास्त होल पाडतं त्या टायमाला जे आपलं झाड जे आहे मित्रांनो पूर्णपणे जागेवर वाळून जातं आणि जो काय त्याला लोड वगैरे लागला तिथे आपले बऱ्यापैकी मित्रांनो नुकसान होतं. आणि याला कंट्रोल करणं ही मित्रांनो असे खूप अवघड जातं, कारण सेटिंग काळामध्ये तर आपण उग्रवासाची जी औषधं आहेत ते घेऊ शकत नाही, ज्यामुळे जे आपल्याला त्यातून कंट्रोल भेटायला पाहिजे तो भेटत नाही. सर्रास तर आता आपल्या प्लॉटमध्ये पिन होल दिसतोय, सर्रास तर नाही आहे, पण क्वचित काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जो आहे तो दिसत आहे. तर आता त्यासाठी मी काय प्रोसेस करत आहे ते मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जे आहे आपल्याला पिन होलचं जे आहे चित्र दिसत आहे, खूप बारीक आहे. त्याबरोबरच मित्रांनो ह्याच खोडावर अजूनही काही ठिकाणी आहे, ह्या इथे पण खाली छिद्र त्याने केलेलं आहे. त्यासोबत मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, इथेही त्याने छोटंसं छिद्र जे आहे ते केलेलं आहे. तर अजून जर याला आपण लवकरात लवकर याच्यावर काही प्रोसेस जर केली नाही तर हा नक्कीच आपल्याला खूप घातक ठरू शकतो. त्यासोबत मित्रांनो बघू शकता ह्या इथं पण त्यांनी छोटंसं छिद्र केलेलं आहे. तर मित्रांनो हे जे काय आता आपण खोड फवारणी घेऊ शकत नाही किंवा उग्रवासाचं औषध जे आहे ते सध्या प्लॉटमध्ये फवारू शकत नाही, कारण आपला प्लॉट जे आहे हा सेटिंगमध्ये आहे. तर आपण यासाठी काय करतो आहोत मित्रांनो, ही जी सिरीन आहे या सिरीनमध्ये आपण एक प्रोडक्ट टाकलेला आहे, जे ह्या होलमध्ये जे काय पिन होल आहे, जी कीड आहे ती कीड बाहेर काढण्यासाठी आपल्याला ते नक्की मदत करेल. तर करतं का नाही करतं किंवा याचं हे सोडल्याच्या नंतर किडा बाहेर येतो का नाही ते आपण बघूया मित्रांनो होलमध्ये सोडून. तर अशा पद्धतीने मी इथे एक होल आहे, यात मी काही लिक्विड आहे ते सोडतो, त्यानंतर ह्या होलातही सोडतो. इथेही सोडतो. तर बघूया मित्रांनो, खरंच ह्या जे काय आपण औषध घेतलं आहे खोडकिडा बाहेर काढण्यासाठी, याने खरंच कीड बाहेर येते काय ते आपण बघूया मित्रांनो. मित्रांनो बघू शकता किडा जो आहे आता हा बाहेर आलेला आहे, बघू शकता तो बघा हालत आहे, खूप बारीक आहे. जे याचा अर्थ का ह्या औषधाने कीड जी आहे पिनवलची ती बाहेर निघते. मित्रांनो बघू शकता ह्या इथे जे आहे वरती, ह्या इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो अजून. तुम्हाला मित्रांनो जाणवत असेल किडा हालताना. तो किडा खूप छोटा असल्यामुळे एवढा स्पष्ट जाणवत नाही, तरी पण बघा मित्रांनो इथं जो किडा आहे बघू शकता, हा आहे पिन होल. मित्रांनो आता हा मेला मित्रांनो, कारण याच्यावर आपण लगेच हामल्याचं औषध जे आहे हे टाकलं होतं, त्यामुळे हामल्याचं मिश्रण आणि त्यासोबतच जे काय आपण वापरला आहे हा किडा होलमधून बाहेर काढण्यासाठी, तो लगेच मेला. मित्रांनो बघू शकता, म्हणजे याचा खूप छान असा रिझल्ट आहे मित्रांनो. तर आपण अजूनही एक दोन ठिकाणी बघूया ट्राय करून, तिथूनही किडा बाहेर येतो काय. तर बघू शकता हा किडा अशा पद्धतीने मेला आहे मित्रांनो, हा पिन होलचा. तर ह्या झाडाची तर पूर्ण त्याने चाळणच करून टाकलेली आहे. बघू शकता इथे होल आहे, इथे होल आहे, इथं पण होल आहे, इथं पण होल आहे, याच्यामध्ये पण होल केलेले आहेत, प्लस इथं होल आहे, इथं होल आहे, इथं पण जे आहे होल आहे.
तर मित्रांनो ह्या झाडावर त्यांनी बऱ्यापैकी अटॅक केलेला आहे. इथं पण होल आहे, इथं पण होल आहे आणि इथे नवीन होल चालू केलेला आहे. इथं पण आहे, इथे पण नवीन होल करण्यासाठी चालू केला आहे. म्हणजे ह्या खोडावर त्यांनी इथं पण आहे बऱ्यापैकी जो आहे अटॅक केलेला आहे. आणि झाड इथं सातावरती थोडंसं पिवळं पडण्यास सुरुवात झालेली आहे, कारण त्याचं जे आहे न्यूट्रिशन सप्लिमेंट करणारे जे सप्लाय करणारा मार्गच याने जो आहे हा ब्रेक केलेला आहे. तर आपण आता इथंही त्याला सोडून बघूया आणि यातून किडा बाहेर येतो का तेही बघूया. मित्रांनो या ठिकाणी आपण टाकून बघूया परत एकदा तो बाहेर येतो काय. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं जो पिनहोलचा जो किडा आहे बघा आता हा बाहेर आलेला आहे आणि त्यावर जे आहे तो बघा पुन्हा आतमध्ये जात आहे. पुन्हा आतमध्ये गेला, पण तो आता जगणार नाही मित्रांनो, कारण त्यावर आपण जे आहे क्लोरो जे आहे ते सोडलेला आहे. त्यामुळे तो आत जरी गेला तर तो आता 100% मरणार आहे मित्रांनो. तो बघा आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. तो आता पुन्हा बाहेर येण्याचा जे आहे तो प्रयत्न करत आहे. बघा पूर्णपणे तो आता बाहेर आलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो हा बाहेर आलेला आहे. बराच वेळ घेतला त्याने बाहेर येण्यासाठी. बघा कसा चालतोय अजून पण. आता यावर मी थोडंसं पुन्हा क्लोरो टाकतो, म्हणजे जेणेकरून तो मरून जाईल मित्रांनो आणि परत आपल्या झाडाला बाधा करणार नाही. इकडे तिकडे जात आहे. त्याच्यावर मी पुन्हा क्लोरो सोडतो मित्रांनो, जेणेकरून हा मरून जाईल. तुम्ही याला बाहेर काढून डायरेक्ट हातानेही मारू शकता किंवा मग असं क्लोरो वगैरे सोडूनही मारू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो याच्याकडे जर लक्ष दिलं नसतं तर मित्रांनो यांनी खूप मोठं जे आहे नुकसान प्लॉटमध्ये हा करून गेला असता. त्यामुळे मी सांगत असतो का थोडंसं प्रिव्हेंटिव्ह कामाकडे लक्ष ठेवा. मी जर सहज लक्ष गेलं तर एका झाडाकडे आणि ते झाड जे आहे हेच झाड जे होतं मित्रांनो याच्याकडे मला सहज लक्ष गेलं आणि मी ते बघितल्यानंतर याची खूप अशी चाळण करून ठेवली होती. तर बघू शकता अशा पद्धतीनं आता हा किडा बाहेर आलेला आहे आणि आता हा मरणार आहे. तर मित्रांनो हे किडा बाहेर काढण्यासाठी आपण कुठलं प्रोडक्ट वापरलं आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो. तर हे आहे मित्रांनो इको हार्वेस्ट कंपनीचे जे प्रोडक्ट आहे हे भिस्मा नावाने जे आहे हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हे फक्त तुमचा किडाचा आहे जे आहे मित्रांनो हा बाहेर काढणार आहे, त्याला हे मारणार नाही मित्रांनो. हे फक्त किडा बाहेर काढण्याचं काम करतं, मारायचं काम करत नाही. तुम्ही खोड फवारणी जरी घेत असाल तर ज्यांचे प्लॉट आंबे बहारचे आता रेस्ट पिरियडला किंवा स्टोरेज ट्रेस अवस्थेमध्ये आता सोडलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी खोड फवारणी घेत असताना ह्या प्रोडक्टचा मित्रांनो नक्कीच वापर करा. मला तर अनुभव आला आहे, याचा रिझल्ट आहे हा छान आहे. कारण होलवर मी इथं सोडला असताना तो किडा 30-40 सेकंदाच्या आतच जो आहे तो बाहेर आला. आणि जर आपण खोड फवारणी घेत असताना जर याचा वापर केला तर मित्रांनो पिन होल कंट्रोल करणं आपल्याला खूप सोपं जाईल. तर मित्रांनो तुम्ही या प्रोडक्टचा वापर करू शकता. यासोबत आपण घेतलेला आहे क्लोरोसायफर आणि सायफरमेथ्रिन जे आहे हे आपण घेतलेलं आहे कॅनन नावाने. तर तुम्ही हे घेऊ शकता किंवा कराटे घेऊ शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घेऊ शकता मित्रांनो. तर थांबूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद. आता मी राहिलेली जे आहे खोड सापडून जे आहे इंजेक्शननी त्यात हे औषध सोडून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो.